तर आजचा व्लॉग काही अशा पद्धतीचा आहे। ह्या आहे त्यातल्या छोट्या छोट्या क्लिप। आपण जो विचार करतो ना की सुख हेच आयुष्य आहे, तर असं नाही। कधी कधी आयुष्यात दुःखात सुद्धा खूप मजा आहे, कारण दुःख आपल्याला खूप काही शिकवून जातं आणि आपल्याला आतून मजबूत बनवून जातं। त्यामुळे आतून सुधारतो आणि मजबूत बनतो। त्यामुळे दुःख ही कधी कधी आयुष्यात आलं पाहिजे। म्हणूनच आयुष्यात दुःख आणि सुख हे दोन्ही लावलेलं आहे। फक्त जर आपल्या आयुष्यात जर सुखच जर असतं तर आपण आतून मजबूत बनलो असतो का? आणि आपल्याला आयुष्यात सुख आणि दुःख काय असतं यातला काही फरकच कळला नसता। त्यामुळे आयुष्यात जर दुःख आलं तर आपल्याला सुखाची किंमत कळते। तर आजचं माझं कामाचं शेड्यूल असा असणार आहे की जो मी बीज गुरुकुलवरती कॅनव्हाचा फ्री कोर्स बघून शिकत होते, तर त्यामधले आत्तापर्यंत कॅनव्हाचा पहिला व्हिडिओ आहे की कॅनव्हाचा डॅशबोर्ड, तर तोही शिकून बघून झालेला आहे। आणि दुसरा आहे बेसिक टूल्स अँड इफेक्ट, तर तोही बघून बऱ्यापैकी शिकला गेलेला आहे। आणि 3 नंबरचा व्हिडिओ असा आहे की कॅनव्हाचा वापर करून पोस्ट आणि टेम्पलेट कशा बनवायच्या, तर तेही मी शिकलेले आहे। आणि जशी जशी मी कॅनव्हावरती प्रॅक्टिस करेन तशी तशी माझी इम्प्रूव्हमेंट होत राहील। आणि चौथा व्हिडिओ असा आहे की शॉर्टकट टिप्स अँड ट्रिक, तर कॅनव्हावरती जे टेम्पलेट दिलेले आहे त्यांचाच वापर करून शॉर्टकट आपण टेम्पलेट, पोस्टर, बॅनर कसं बनवू शकतो, तर तेही मी बघितलं आहे। तर ते सोपं आहे पण थोडं रिस्की आहे। तर आपल्याला स्वतःहून मेहनत करून स्वतःहून सगळं काही शिकायचं आहे। तर त्यासाठी मी अजून प्रॅक्टिस करणार आहे। आणि 5वा व्हिडिओ असा आहे की प्रो बेनिफिट्स, म्हणजे की कॅनव्हावरती जे प्रो व्हर्जन आहे त्यांचा पोस्ट टेम्पलेट बनवण्यासाठी जास्त उपयोग होतो। तर मी अजून नवीन आहे, अजून काहीच पैसे कमवलेले नाही, त्यामुळे मी कुठेही पैसे इन्व्हेस्ट करत नाही। पैसे इन्व्हेस्ट करण्यामध्ये रिस्क घेत नाही। आणि तुम्हीही माझ्यासोबत जर बीज गुरुकुल ॲपवरती कॅनव्हाचा फ्री कोर्स बघत असाल तर तुम्ही सुद्धा कॅनव्हावरती प्रो म्हणजेच विकतचे जे एलिमेंट्स असतात किंवा मग बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी जे विकत टूल्स घ्यावा लागतात, तर ते अजून घेऊ नका। कारण आपण जेव्हा थोडेफार पैसे कमवायला लागू तेव्हा आपण हे विकत घेऊ शकतो, पण नवीन नवीन मी अशा रिस्क घेत नाही। त्यामुळे तुम्हीही अशा रिस्क घेण्या अगोदर विचार करा। आणि शेवटचा म्हणजे 6वा व्हिडिओ असा आहे की पोर्टफोलिओ बनवायचा फ्रीलान्सिंगसाठी। तर पोर्टफोलिओ बनवण्यासाठी तर मी ग्राफिक डिझाईनमध्ये फ्रीलान्सिंग करणार आहे। तर फ्रीलान्सिंग करण्यासाठी मला पोर्टफोलिओ बनवायचा आहे। तर त्यासाठी पोस्ट, थंबनेल, पोस्टर, बॅनर आणि लोगो हे मला बनवायचे आहे। कारण एकाचे मी पूर्ण 5-5 टेम्पलेट्स बनवणार आहे, त्यामुळे मला वेळ लागणार आहे। तर मला हे काम करण्यासाठी मी 6 ते 7 दिवस देणार आहे। आणि मग पोर्टफोलिओ बनवल्यानंतर रूलच्या दुसऱ्या कोर्सची सुरुवात करणार आहे। तर तो कोर्स म्हणजे फ्रीलान्सिंग आहे। तर आज मला शीतल कुकिंग क्लासच्या चॅनलवरती उन्हाळ्यासाठी खास सरबतच्या रेसिपीची शूटिंग करायची आहे, तर ती शूटिंग मी आज करणार आहे। आणि त्यासोबत मी तुम्हाला आज आमच्या घराच्या आसपासचं नेचरसुद्धा दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपले व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। आणि असेच व्हिडिओ बघत राहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर हे आहे आमच्या घराच्या एकदम जवळ लावलेलं कृष्णकमळाचं झाड। आणि तर आमच्या इथल्या कृष्णकमळाला अशा पद्धतीचे जांभळ्या कलरचे फुलं येतात। तर कृष्णकमळाच्या फुलांचे 3-4 प्रकार आहे, जसा की पांढरा कलर, लाल कलर, निळा कलर। तर आमच्या घरी अशा पद्धतीने जांभळ्या कलरच्या कृष्णकमळाच्या फुलाचा वेल आहे। आणि असं मानलं जातं की ह्या कृष्णकमळामध्ये महाभारताचे रोल आहे, की जसे की कौरव आणि पांडव। आणि आमच्या ह्या कृष्णकमळाच्या झाडामध्ये पक्ष्यांनी घरटं बांधलं आहे, हे बघा। आणि तुमच्याकडे कोणत्या कलरचं कृष्णकमळाचं झाड आहे कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुम्ही कोणत्या कलरचं कृष्णकमळाचं झाड बघितलं आहे। तर आमच्या शेतामध्ये कांदे काढायचे चालू आहे। तर कांदे आम्ही अशा पद्धतीने घराच्या समोर आणून टाकलेले आहे। आणि हे कांदे पेरलेले होते, तर साईज बघा कांद्याची कशा पद्धतीची झालेली आहे।
मीडियम माल आहे, जास्त छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही। आणि 15-20 दिवस हा कांदा आम्ही अगोदरच काढून घेतला, कारण पुढे खूप गारांचं आणि पावसाचं वातावरण आहे। आणि आमच्या घरचं हे शोचं झाड बघा कसं आहे आणि याला कशा पद्धतीने तुरे फुटलेले आहे। आणि हे झाड थोडं थोडं नारळासारखं दिसतं, पण याचं नाव काय आहे हे मला माहीत नाही। तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर ह्या तुऱ्यांचा शेप बघा कसा आहे। आणि आमच्या या रामफळाच्या झाडाला बघा किती मोठं रामफळ आलेलं आहे आणि हे 1 ते 2 दिवसात आता पिकेलच। तर हे आहे आमच्या घरचं खूप मोठं कढीपत्त्याचं झाड। तर कढीपत्त्याचे पानं गळून आता नवीन पानं ह्या कढीपत्त्याला फुटलेले आहे आणि त्यामुळे खूप फ्रेश दिसतो। तर संध्याकाळी आमच्याकडे गारांचा पाऊस झाला, हे बघा। पहिले 3 ते 4 मिनिटं गारा पडल्या आणि नंतर मग पाऊस चालू झाला। आणि आता हा अवकाळी पाऊस शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान करण्यासाठी येतोय। आणि इकडे काढलेले कांदे आम्ही झाकून ठेवलेले आहे, काही कांदे आम्ही शेतात काढून ठेवलेले आहे आणि काही तर अजून काढायची बाकी आहे। तर आता असा झाला हा पाऊस आणि आज अजून किती होतो पाऊस सांगता येत नाही। नंतर शीतल कुकिंग क्लासच्या चॅनलसाठी अशा पद्धतीने उन्हाळ्यासाठी खास 3 सरबताच्या रेसिपी शूट केल्या। तर आजच्या कामाचं शेड्यूल अशा पद्धतीने पूर्ण झालं। चला तर भेटूया आता उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।